दादा तुम्ही कुठून आलात? आम्ही सर्वजण कुंभारंबा इथून आलेलो आहोत. असं आहे का? हा. आणि आज जवळपास उपोषणाचा 7वा दिवस आहे. तर आम्ही या ठिकाणी रोज येत असतो. असं जाणवलं की आपले महाराष्ट्रातून मराठा बांधव येतात, तर मग त्यांना या ठिकाणी आंतरवली सराटी हे खेडेगाव असल्यामुळे या ठिकाणी चहाची वगैरे हॉटेल नसल्यामुळे त्यांची गैरसोय होते. तसंच रात्री येण्याचा टाईम पण भरपूर आहे. मी रात्रीच पाहिलं जवळपास 3 वाजता 4 वाजता पण मराठा बांधव या ठिकाणी येतात. त्यांना कोणी पण असेल, महाराष्ट्रातील असेल, नवे भारतातील, जगातील, त्याला एक रात्री झोप यायचा टाइम असतो तर चहा तर लागतोच. आणि कसं असतं, एक 2 तास तर प्रत्येकाला चहा वगैरे लागतो. जरी हे आता उपोषण दादाचं असलं, पण दादाचं सांगणं हे की या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक बांधव, जसं आपण प्रत्येक गावातून 5-6 लोकांचं जेवणाची व्यवस्था करतो, तसं रोज 1-2 गावानं जर चहाची व्यवस्था जरी केली तर काय होईल, आपल्या समाज बांधवाचा पैसाही जाणार नाही आणि त्यांना चांगला फ्रेश चहा भेटेल. या ठिकाणी अजून एक आम्हाला गोष्ट आवडली की फ्रेश चहा भेटत नाही, म्हणून आम्ही असं संकल्पना केली की आज जवळपास 300 लिटर दूध घेऊन आलो. म्हणून महाराष्ट्रातून कितीही समाज आला तरी त्यांना चहा भेटावा, म्हणून आम्ही आज या ठिकाणी पिंपळगावातील आमचे सर्व मराठा बांधव, जे की मागील 29 ऑगस्टपासून 13 महिन्यापासून या मराठा आरक्षण लढ्यात सक्रिय असणारे आहेत, त्यांनी या ठिकाणी आज या चहाचं आयोजन केलेलं आहे. नक्कीच पुढील दिवस आंदोलनाचे, आता दादाचं सगळं आपल्या दादाच्या याच्यावर आहे, दादा कधीपर्यंत आंदोलन चालू ठेवतात, पण जोपर्यंत आंदोलन असेल, आपली तर इच्छा आहे की दादानं आंदोलन लवकर सोडावं, पण शेवटी दादाचा निर्णय हा आपल्यासाठी अंतिम असतो. जोपर्यंत आंदोलन आहे तोपर्यंत प्रत्येक गावाने आपल्या या ठिकाणी जसं जेवण व्यवस्था करतात तसं चहाची व्यवस्थाही करावी, एवढीच इच्छा. तुम्हाला काय वाटतंय, दादानी लवकरात लवकर उपोषण सोडावं का नाही? हे बघा, आता कसं या सरकारच्या मागणीशी आणि आपले मुख्य म्हणजे दादा आहेत, तर उपोषण आपल्याला तर असं वाटेल की दादानं सोडावं, कारण आज 7वा दिवस आहे. त्यांनी पाण्याचं थेंबही नाही घेतलेले. आजच राजरत्न आंबेडकर साहेब आलते, त्यांच्या फक्त एकच आहे, त्यांच्या म्हणण्या खातर फक्त 1 घोट पाणी पिलं. मी जवळच होतो त्यांच्या, फक्त 1 घोट म्हणजे किती पेला असेल ते माहित नाही, गिल्लास भरलाच होता, पण किती घोट पेला काय माहित. मी तिथेच होतो, पण दादाचं जे 1 घोट पाणी पिलं ते गेलंच नाही. नाही गेलं. त्याबद्दल तुम्हाला काय आज खरी गरज आहे, दादाने पाणी पिलं पाहिजे किंवा मग सलाईन उपचार तरी घेतले पाहिजे. कारण काय आहे, आज 7 दिवस झाले, पाण्याचं डिहायड्रेटचं प्रमाण वाढू शकतं, त्यामुळे कसंही परेशानी होऊ शकते. आणि आपल्याला दादाचा जीव म्हणजे खूप अनमोल आहे. छत्रपती शिवरायानंतर मराठा एकत्रित करण्याचं काम हे मनोजदादा जरांगे पाटील यांनी केले, त्यामुळे त्यांचा जीव आपल्यासाठी खूप अनमोल आहे. त्यांनी हे बघा, सर सलामत तो पगडी 50, दादा आहेत तर आपण आंदोलन काय, आरक्षण काय, काही घेऊ शकतो. त्यामुळे दादाने समाजाचं ऐकून किमान पाणी तरी घेऊन उपोषण चालू करावं, एवढीच इच्छा आहे. 2 घंट्यापूर्वी दादाला चक्कर आली होती आणि जेव्हा डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले त्यावेळेस काय झालं, डॉक्टरांनी उपचार जे केले ते फेक सांगितलेत, ते 3 दिवसापासून फेकच सांगतात. त्याबद्दल तुम्हाला काय व्यक्त करता तुम्ही? तसं डॉक्टर चुकीचे अपडेट नाही म्हणतात, कारण मी स्वतः फार्मसी ऑफिसर आहे, मी पण त्याच फील्डमधला आहे. चुकीचा अपडेट देऊ शकत नाही, कारण डॉक्टर कधीच कोणाशी जीवाशी खेळू शकत नाही. गैरसमज असतील तर नक्कीच ते बघावं. दादा त्यांच्यावर तापले होते. हा, काही असू शकतं, त्या म्हणजे बघावं लागेल नेमकं काय झालं. दादा म्हणले म्हणजे काहीतरी असलच, त्यावेळी डबल चेक करावं लागेल. धन्यवाद. तर बघत आहात तुम्ही मराठा बांधवांनो, हे कुंभार पिंपळगाव मधील मराठा बांधव आहेत. यांनी 300 लिटर दूध आणलेलं आहे आणि प्रत्येक मराठा बांधवांना हे चहा पुरवत आहे. यांची एकच इच्छा आहे, सर्व मराठा बांधवांना फ्रेश चहा भेटावा आणि त्यांचं समजा हे हो. बघत आहात तुम्ही.